24 वर्षीय शीतलच्या नोकरीचा पहिला महिना अतिशय उत्साहात निघून गेला। आता 1 तारखेला पगार मिळाल्यानंतर शीतलच्या आनंदाला पाराच उरला नाही। तिला शब्दात आनंद व्यक्त करता येत नव्हता। मात्र पैसा कमवताना जबाबदाऱ्या देखील येतात। पहिला पगार मिळाल्यानंतर शीतल पैशांच्या जमा खर्चाबद्दल विचार करू लागली। महिनाभरातील सर्वसाधारण खर्चाचा अंदाज आल्यानंतर काही पैसे शिल्लक राहत असल्याचं तिच्या लक्षात आलं। मग शिल्लक रक्कम एखाद्या ठिकाणी गुंतवण्याचं तिने ठरवलं। गुंतवणुकीचे विविध पर्याय पाहून तिचा गोंधळ वाढला। त्यातच शीतलच्या सिनियरने तिला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला। शीतलची ही पहिलीच नोकरी आहे। एकदम सुरुवातीची कमाई, अशा वेळी कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी हा सर्वात मोठा प्रश्न तिच्यासमोर आहे। तुम्हाला ही नुकतीच नोकरी लागली असेल आणि गुंतवणूक कुठे करावी याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा। शीतलसारख्या तरुण गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP करण्याचा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात। 100 आणि 500 रुपयांच्या एवढ्या कमी रकमेपासून तुम्हाला SIP चालू करता येते। अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांचे विविध फंड्स आहेत। आता या डझनभर म्युच्युअल फंडमधून कोणत्या फंडची निवड करावी हा महत्त्वाचा प्रश्न आहे। काही फंडची निवड करताना आर्थिक उद्देश, जोखीम घेण्याची क्षमता, उत्पन्न या घटकांकडे लक्ष द्यावं लागतं। या घटकांचा विचार करूनच तुम्ही टॉप म्युच्युअल फंड कंपन्यांची एखादी स्कीम निवड करू शकता। SIP द्वारे गुंतवणूक करणं खूप सोपं आहे। बँकेतल्या बचत खात्यातून आपोआप पैसे डेबिट होतात आणि गुंतवणूक करता येते। SIP मध्ये रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचाही फायदा मिळतो, म्हणजे बाजारातील चढ उताराचा फारसा परिणाम होत नाही। तसेच गुंतवणूक कधी करायची याचीही आठवण ठेवावी लागत नाही। कमी वयातच SIP चालू केली तर चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो। कमी वयात दीर्घकाळ गुंतवणूक केल्यानंतर व्याजावर व्याज मिळत राहतं, त्यामुळे गुंतवणूक मोठी होते। सगळ्यांनाच तरुण वयात नोकरी लागते, त्यामुळे तरुणांनी लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करावी। एवढंच नाही तर दीर्घ कालावधीसाठी थीमॅटिक फंडमध्येही गुंतवणूक करता येईल। तसेच पोर्टफोलिओमध्ये डेट फंड, हायब्रिड फंडचाही समावेश करू शकता। पहिली नोकरी लागल्यानंतर पगाराच्या किमान 20% रक्कम बचत करा। त्यानंतर बचतीची रक्कम SIP द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा, असा सल्ला मनी फ्रंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक मोहित गंग यांनी दिला आहे। आता म्युच्युअल फंडवर किती टॅक्स लागतो ते पाहूया। इक्विटी फंडमधून 1 वर्षाच्या आत युनिट्स रिडीम केल्यास 15% टॅक्स भरावा लागतो। 1 वर्षानंतर युनिट्स रिडीम केल्यास 10% दरानं लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो। एका आर्थिक वर्षाच्या आत 1 लाख रुपयापर्यंतच्या लॉंग टर्म कॅपिटल गेनवर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही। दुसरीकडे आता 1 एप्रिल 2023च्या नव्या नियमानुसार डेट फंडमध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेनवर इंडेक्सेशनचा फायदा मिळणार नाहीये। आता डेट फंडमधून कधीही पैसे काढल्यास मिळणारा रिटर्न हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन समजला जाईल आणि या परताव्यावर आपल्या टॅक्स स्लॅबनुसारच टॅक्स भरावा लागेल। युवा गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड सोबतच FD, PPF आणि सोन्यात गुंतवणूक करून बॅलन्स्ड आणि डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ तयार करावा, असा सल्लाही आर्थिक तज्ज्ञांनी दिला आहे। एकूणच युवा गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे सुरुवातीला तुम्ही किती रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकता ते ठरवा। त्यानंतर एखाद्या चांगल्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणुकीचा एक दमदार पोर्टफोलिओ बनवा आणि गुंतवणूक चालू करा।